फायनली आले बघा आम्ही सगळेजण पाया पडण्यासाठी. बघा कोण कोण आले इकडे वेळेला पाठीमाग. चला चला चला. आणि पुढेच दादा निघालेत बघा पांडुरंगाच्या मंदिराकडे. दादांचं सगळं उरकलंय. दादा म्हणते तू तर गेलती माघारी कस काय आली अजून? चालली म्हणून गेलती की. बघा हे बघा दादा आली माघारी पाहुण्याला घेऊन तुमच्या. हा बघा सगळे देवळात चालले काय पाया पडायला? बर बर चला 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 चला. दादा भेटले. दादा जसं मला कळतंय ना तसं रोज सकाळचं हरिपाठ आणि गळ्यात माळ तर हायचंय. जसं मला कळतंय तसं पाय वारून हरिपाठ आहे बर का. अजून एखादच धरतेत बघा. विठ्ठला विठ्ठला तोंडात नाव हायचंय. दादांना घ्या केला का पुढं. दादांच्या मागणीवर आपणच पुढं चाललोय या. आणि हे बघा इकडं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. आणि ताई ही बघा ही माझा वर्ग आहे बर का. मी ह्या शाळेत शिकली या. हे बघा ही माझा वर्ग या. ह्याच्यात असायची मी बसायला 1ली पासून 7वी पर्यंत. हा माझा वर्ग आहे ही. तिथं शाळा शिकली मी. आणि रेल्वे काही समोरनच जाते इतक्या जवळनं. पण शाळेत असल्यामुळे ना कधी ती रेल्वे आली आणि गेली माहितीच होत नसायचं. रोजची सवय लागलेली ती कानात आवाज बसलेला. दादांना दमाने घ्यावं इथून. बर चला सरळ जाऊ. इथं ना महादेवाचं मारुतीचं मंदिर आहे आणि इकडं पांडुरंगाचं मंदिर आहे आणि ह्या साईडला येता साहेबाचं मंदिर आहे बघा. तर ही तुम्हाला तर माहितीच आहे. केशव ही सगळी दाखवते व्हिडिओमध्ये. इथं आपल्या गावची यात्रा भरती हे बघा इकडं. आणि ह्या साईडला असं पांडुरंगाचं मंदिर आहे. इथं सगळं किती पटांगण आहे बघा. किती पटांगण आहे. किती मोकळं आहे. ह्या मंदिरात आहे ना आम्ही गजग खड चंपुळ्या ही खेळायचं आधी. आणि ही नंतर न बांधले. ही नव्हतं त्यावेळेस. ही मोकळंच होतं पटांगण असं. इथं वडाचं झाड ह्याच्यावर ह्याला गोल गोल विरं मारून खेळायचं. शिवणा पाणी इकडं बाप्पाचा वर्ग होता इकडच्या साईडला महादेवचा. चला दर्शन घेऊ पांडुरंगाचं. पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि निघतो पुढं. आम्ही तर आलतो मागाशीच पाया पडून गेलो. व्हिडिओ घेतला नव्हता गडबडीत. कारण ही सगळी कोण संघ नव्हती. आता सगळी संघ आहेत तर काय भ्या नाही. सगळी संघ आहेत म्हणल्यावरती. नाहीतर आम्ही दोघीच इकडं आणि सगळी तिकडं. त्याच्यामुळं दादांना घेऊन येते ना त्याच्यामुळं मी पुढं आले. कारण तिथंच मी पण थांबले तर नाही का व्हिडिओ लय मोठा होईल म्हणून. तर घ्या माझ्या बरोबर तुम्हाला पण विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊया. मस्त अशी विठ्ठला पांडुरंगा सुखरूप जाऊ येऊ दे बाबा तुझ्या पतवर म्हणाव. गळा भेट आमच्या ताई येतात फुटून पण येतात. दाजीच मागे राहिलं. दादांना थांबलेत का? हा आपण चढत आलो ना घरनं तिथं थांबतात आणि मग येते पांडुरंगाच्या. दादाचं मी इथला व्हिडिओ पण घेतलाय. फोटो पण काढलाय. दादा पाया पडणार दिसतंय. घेतलं सगळ्यांनी दर्शन मस्त असं. तर चला झालं दर्शन. आता सोडा की कुठं जायचंय आपल्याला. मागाशी आम्ही पाया पडून प्रार्थना करून गेले देवाला. हळदी कुंकू लावून अष्टगंध लावून. ताईला वाटलं फोटोच काढते असं तर ताईचा फोटो काढते. ओके काढलं. चला चला प्रदक्षिणा घाला आता. चला हा चला. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलं. ओके हा ओके काढला. चला आणि पटपट जाऊन येतो. कारण दादा हळूहळू येणार आहेत आणि दादा इथंच बसतात. दर्शन घेतात 10-15 मिनिटं इथं बसतात. गप्पा छप्पा मारतात. कोणी येतं जातं पाया पडायला. सकाळ सकाळ नाही का गावातले
ज्यांना देवाधर्माचा नाद आहे ती येतात पाया पडायला हे होतात. आणि नंतर मग गावातनं आम्ही जिथं थांबलो होतो ना स्टँडपाशी तिकडे जाते, तिकडं थोडा वेळ बसते स्टँडवर आणि तिकडून मग घरी येतात. असं नाही हा. तर झालं बघा सगळ्यांचं दर्शन. सकाळ सकाळ असं दर्शन झालं भारी वाटतं नाही का. तुळशीचं दर्शन घ्या की इकडं. हा दादाचं मी घेतलं दर्शन मागाशी. तुमच्याच गावची तुमच्याच गावची मागाशी त्या ताईला पण किती आनंद झाला. हे तर आमच्याच गावची आहे म्हणून. इकडं बघा इकडं रेल्वे गेट आहे, या रेल्वे जाते इकडं. झालं दादांचं दर्शन. इथंच प्रदक्षिणा पण घातली दादांनी. बैठलं का वरती नाही जात वाटतं. चला की दादा तिथं जाते. चला पाया पडून येऊ. येत आतमध्ये काय मी आहे की मी आहे की मी आहे की. राहू दे नको त्याला ताप देऊ. राहू दे बसू दे इथं. अगं राहू दे कशाला दिंडी जाईल आपल्याला पुढं. नाही जात. अगं दिंडी तुम्ही जाईल. चला आलीच मी दादांना दर्शन घेऊन. जरा तिकडच्या हाताला चला. हा? हा. आता काय आलं आता काय ते चौकात हाय. तिथूनच दर्शन घेते. आतमध्ये जाऊन मग दादा दर्शन घेतच नाहीत वाटतंय. कारण मी पण एकदा असंच आणलं होतं. नको म्हणत होतं ना, आणलं होतं, फोटो काढला होता, व्हिडिओ काढला होता त्यावेळेस. हे होतं पायऱ्या चढ होतं. हा वय झालं आता दादा त्याच्यावर बरोबर. वय झालं. बघतात बघा. हा हे बाहेर हे बघा दादा बघा मंदिरात गेला आणि तिथं त्यांच्या पाय झालं दर्शन. ते 2-3 वेळा आले मंदिरात दादांबरोबर, एकटी तुमच्या बरोबर. प्रदक्षिणा राहू दे आता. नाही दादा कुठं प्रदक्षिणा घालतात. तर चला हा बघा झालं दर्शन दादांचं. असं कोण सुद्धा दर्शन घेत नाही आजकाल माहितीये का. आम्ही सुद्धा घेत नाही कुणाचं काय. घ्या दादा. हा? हा इकडून जा. जावा तुम्ही आलोच आलो. जावा. हा? घ्या मग पुढे दादाला मी करते कॅमेरा. मी कॅमेरा का चालू ठेवलाय माहितीये का. दादा दर्शन घेतात काय काय करतात ती बघण्यासाठी मी कॅमेरा चालू ठेवलाय. मी तर बघतीच आहे पण तुम्हाला पण दाखवण्यासाठी. माझ्या दादांचं वय म्हणजे ना जवळजवळ 96 का 97 आहे बघा. 100 वर्ष होत आलं. लय दिवस झाले ना. लय दिवस झालं ना. आत येत नाही म्हणतात लय दिवस झालं पाया. होत नाही ना आता चढणं. तर एवढं चढणं म्हणजे स्वतःने करणं सोपं नाही. सकाळी दादांना मी आंघोळ घातली. दादांना आंघोळ घातली. पाठ डोकं ही चोळून साबण लाव म्हणले पाठीला. दादा म्हणलं दादा आंघोळ घालू का. घाल म्हणले. मग साबण आणला आंघोळ घातली. हीच सेवा महत्वाची आहे. हा बाकी काय झालं दर्शन. आता बाहेर काय ते थांबल्या तर म्हणते आज झालं आता. चला ओके झालं दर्शन. पायऱ्या चढून वरती येत नाही ना त्याच्यामुळे दादा नको म्हणतात. कुठं आले आले इथं थांबले. आले काय आले की काय आमच्या बरं नाही आला तर असं आला तू. आणि मग आम्ही तिथं काय म्हणत होतो मंदिरात जायचंय म्हणत होतो की. तर चला
झालं दर्शन चांगलं मस्त असं. तुळस दादा तुळस इकडे आहे. हा तुळस आहे. थांबा थांबा नीट सांगा सगळ्यांना सांगा कारण आहे ना आम्ही पण तेच सांगतो. बापू साहेबाचं हा. काय ओळख देत नाही काय नाही काय नाही तुम्ही गेल्या वेळेला आलता बघा. वडिलांच्या बरोबरीचं कोण आहे का अजून कोण गावात? नाही एक हाय मनोहर जाय तुला माहित नाही. काल येणार होतो बापू बरोबर पण आमची व्यवस्थित मला नाही माहिती नाही माहिती मला. तुझा आबा आपलं धुमाळ धुमाळ्याचं ना? मनोहर दाजी सुरवशे त्यांचा भाऊ हा, सुरवशी. एवढं वयाचं समजत मात्र समजा ना हा. वरती आम्ही जाऊन येत नाही मग. घरी बसून नाही अजिबात रोज सकाळी दिवस उभायला आंघोळ करून मंदिरात पण पाय तिकडे पडायला. समजायला गावात हा. चलतं इथं. मग काय सगळे आता इथून जाणार आपण थांबलोय का नाही तिथून येडा मारून मग घराकडे येणार. असं बसत नाही तर दुकानं पण येत राहून मारणार. चलत्या हा. बसलं बघा नाच जावया बरोबर बघितलं का नाच जावया बरोबर बसलं दादा निवांत. आता इथं 10-15 मिनिटं बसणार सगळीकडून फिरून मग घरी येणार जेवण करणार आणि आराम करणार. रोजची रुटीन दादांची हीच आहे. नाही तशीच पाहिजे ना. हा आपण कटाळा करतो पण दादा कटाळा नाही व्यायाम करतात. दुपारचा अजून एक राऊंड मारतात गावात. हा चला आता तसं चुकायला लागलं तर मग काय चला असू द्या आता व्हिडिओला करते इथंच येईन कारण व्हिडिओ पण मोठा व्हायला लागलाय. म्हणलं दादा चला, आहे तिथं आहे, तिथं देवाचं पण आले दर्शन तर ते घेतलं. निघायला. हा सगळे आता आले तर निघतो आता आम्ही पण. चला बाय बाय. कसं वाटलं आमचं दादा नक्की सांगा कमेंट करून. तिथं आता